याचसाठी केला होता अट्टाच हा स्नेह संमेलनाचा दिवस गोड व्हावा. आणि हे गाणं आजच्या ट्रिपसाठी एकदम योग्य सूट होते. कारण त्याचं कारण असं की आपण सर्वजण एवढ्या वर्षांनी 17 वर्षांनी आम्ही एकत्र आलो आहे आणि रोजच्या धाकाधुकीच्या जीवनातून दैनंदिन व्यस्त वेळापत्रकामधून एक दिवस आपल्या स्वतःसाठी, कारण प्रत्येकाला रोजची कामं असतातच, त्यातून एक दिवस आम्ही काढला. आणि आज आम्ही कुंडेश्वर देवस्थानच्या या ठिकाणी डोंगरावर आलो आहे. पाहू शकता या ठिकाणी सुरेखा असा परिसर आहे, सुंदर अशी झाडी आहे. आता आम्ही पूर्ण या ठिकाणी एन्जॉय केलं आहे. हे सर्व आमचे माझे विद्यार्थी आहेत भैरवनाथ विद्यालय किवळेचे. आम्ही मगाशी चासकामानला त्या ठिकाणी सोमेश्वर मंदिराकडनं इकडनं आलो आणि इथं आल्यानंतर आता एन्जॉय केलं आहे, मस्तपैकी धमाल केली आहे. आणि आता जाता म्हणलं शेवट गोड व्हावा म्हणून या ठिकाणी आपल्या वारकरी संप्रदायाचे खेड तालुका वारकरी अखिल भारतीय वारकरी संप्रदायाचे सचिव संभाजीराजे कडा आहेत हरिभक्तपरायण. सर्वांना कसं वाटलं आजची ट्रिप? मस्त वाटलं ना? मित्र वनव्यामध्ये गारव्या. वा वा, खूप छान. आता यानंतर आम्ही आता घरी जाणार आहोत. तत्पूर्वी या ठिकाणी संभाजी महाराजकड आपल्या सुश्राव्य मधुरवाणीमध्ये या ठिकाणी दिवसाची सांगता अतिशय गोड करणार आहेत. करा सेव करा. दुःख अडवायला उंबऱ्या सारखा, दुःख अडवायला उंबऱ्या सारखा, मित्र वनव्यामध्ये गारव्या सारखा, मित्र वनव्यामध्ये गारव्या सारखा, वाट चुकणार नाही जीवनभर तुझी, वाट चुकणार नाही जीवनभर तुझी, वाट चुकणार नाही जीवनभर तुझी, वाट चुकणार नाही जीवनभर तुझी. एक तू मित्र कर, एक तू मित्र कर आरशा सारखा, मित्र वनव्यामध्ये गारव्या सारखा, मित्र वनव्यामध्ये गारव्या सारखा, दुःख अडवायला उंबऱ्या सारखा, दुःख अडवायला उंबऱ्या सारखा, मित्र वनव्यामध्ये गारव्या सारखा, मित्र वनव्यामध्ये गारव्या सारखा, आत्महत्याच करणार नाही कुणी, आत्महत्याच करणार नाही तुझी, आत्महत्याच करणार नाही तुझी, आत्महत्याच करणार नाही तुझी. मित्र असला जवळ, मित्र असला जवळ आरशा सारखा, मित्र वनव्यामध्ये गारव्या सारखा, मित्र वनव्यामध्ये गारव्या सारखा, मित्र वनव्यामध्ये गारव्या सारखा, दुःख अडवायला उंबऱ्या सारखा, दुःख अडवायला उंबऱ्या सारखा, मित्र वनव्यामध्ये गारव्या सारखा, मित्र वनव्यामध्ये गारव्या सारखा, मित्र वनव्यामध्ये गारव्या सारखा, दुःख अडवायला उंबऱ्या सारखा, दुःख अडवायला उंबऱ्या सारखा, मित्र वनव्यामध्ये गारव्या 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 सारखा. जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे संभाजी महाराजांसाठी. याचसाठी केला होता अट्टाच हा स्नेह संमेलनाचा दिवस गोड व्हावा. आणि तो दिवस गोड करण्याचं काम जाता जाता आपल्या किवळेगावचे सुपुत्र
आणि अखिल भारतीय वारकरी मंडळाचे संपर्क प्रमुख खेड तालुका आणि वारकरी संप्रदायाचं भूषण अतिशय उत्कृष्ट गायक आणि खऱ्या अर्थाने त्यांचं पुणे जिल्ह्यामध्ये नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्रामध्ये गायनाच्या माध्यमातून नाव आहे. अतिशय सुरेख ज्यांचा आवाज आहे असे हरिभक्तपरायण संभाजी महाराज कड यांनी अतिशय सुरेख असं गाणं या ठिकाणी मित्र वणव्यामध्ये गारव्यासारखा. आणि खरं तर हे गाणं आजच्या ट्रिपसाठी एकदम योग्य सूट होते. कारण त्याचं कारण असं की आपण सर्वजण एवढ्या वर्षांनी 17 वर्षांनी आम्ही एकत्र आलो आहे आणि रोजच्या धाकाधुकीच्या जीवनातून दैनंदिन व्यस्त वेळापत्रकामधून एक दिवस आपल्या स्वतःसाठी, कारण प्रत्येकाला रोजची कामं असतातच, त्यातून एक दिवस आम्ही काढला. आणि संभाजी महाराज जरी आमच्या बॅचचे नसले तरी ते विशालभाऊंसोबत आज इथं आले होते आणि त्यांनी देखील अतिशय आमच्या आग्रहा खातीर सुरेख असा गाणं त्या ठिकाणी सादर केलं. त्यांना देखील खूप खूप धन्यवाद. एकदा जोरदार टाळ्या वाजवा संभाजी महाराजांसाठी.